नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाल मोरे आणि आपण पाहत आहात अभिनव पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाशिंबे या प्रशालेचा यूट्यूब चॅनल. या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून इयत्ता पहिली ते इयत्ता 12पर्यंतच्या सर्व विषयांचे व्हिडिओज अपलोड करण्याचा प्रयत्न केला जात आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे इयत्ता 12वीचा टॉपिक अल्डिहाइड कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड. तर यामध्ये आपण डिफरंट फंक्शनल ग्रुप पाहिले, त्याचबरोबर आज आपण पाहणार आहोत अल्डिहाइड आणि कीटोनचं प्रिपरेशन कसं करायचं. तर विद्यार्थी मित्रांनो, हा टॉपिक सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही जर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. हा व्हिडिओ स्पॉन्सर केला आहे अभिनव पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाशिंबे या प्रशालेने. या प्रशालेमध्ये इयत्ता पहिली ते इयत्ता 10वी इंग्रजी माध्यम, तसेच इयत्ता पहिली ते इयत्ता 10वी सेमी इंग्रजी माध्यम आणि इयत्ता 11वी-12वी सायन्स आर्ट्स कॉमर्स या तिन्ही शाखांचे प्रवेश सुरू आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर बाहेरगावचे विद्यार्थी असाल तर याच ठिकाणी हॉस्टेलची सोय उपलब्ध आहे. तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर स्क्रीनवरती जो नंबर दिसत आहे त्यावरती कॉल करा आणि आजच तुमचा प्रवेश निश्चित करा. तर चला सुरुवात करूया आपला आजचा टॉपिक अल्डिहाइड कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये. आपल्याला आज पाहायचं आहे प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन्स. तर यामध्ये अल्डिहाइड आणि कीटोन हे आपल्याला कोणत्या रिॲक्टंटपासून भेटतील हे आपल्याला पाहायचं आहे. तर गेल्या लेक्चरला आपण पाहिलं होतं की ओझोनलिसिस हे महत्त्वाचे रिॲक्शन आहे, त्याबरोबर हायड्रेशन ऑफ अल्काइन्स, कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन या कंपाऊंडचं या रिॲक्टंटचं आपण हायड्रेशन केलं होतं आणि त्यापासून आपल्याला कार्बोनिल कंपाऊंड भेटले होते. हे आपण महत्त्वाच्या मोस्ट इम्पॉर्टंट रिॲक्शन ओझोनलिसिस. तुम्हाला यापासून पुढे पण ओझोनलिसिस रिॲक्शन कसे महत्त्वाचे आहे. तर आज आपण डिस्कस करणार आहोत अदर मेथड्स ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन. तर त्या जनरल्स मेथड होत्या. आज आपल्याला काय पाहायचं आहे, अदर मेथड कोणकोणत्या आहेत त्या आजच्या लेक्चरला आपण डिस्कस करणार आहोत. त्यामध्ये आपल्याला असेल क्लोराईड, त्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा असेल क्लोराईडपासून अल्डिहाइड आणि कीटोन फॉर्म करायचं. तर अगोदर आपल्याला असेल क्लोराईडचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. तर असेल क्लोराईड म्हणजे काय, RC डबल बॉन्ड ओ सिंगल बॉन्ड Cl हे असेल क्लोराईड आहे. बरोबर. आर ग्रुप डिस्प्लेस केला की त्याचं आपल्याला वेगवेगळे CH3 टाकला की ॲसिटिल क्लोराईड भेटेल. असे वेगवेगळे आर ग्रुप आपण त्यामध्ये टाकले की आपल्याला वेगवेगळे क्लोराईड ग्रुप सबस्टन्स त्या ठिकाणी आपल्याला भेटेल. तर यामध्ये आपल्याला पहिला पाहिजे फ्रॉम असाइल क्लोराईड किंवा त्याला म्हणतात ॲसिड क्लोराईड. यापासून आपल्याला अल्डिहाइड आणि कीटोन प्रिपेअर करायचं. तर फ्रॉम असाइल क्लोराईड किंवा ॲसिड क्लोराईड यापासून आपल्याला अल्डिहाइड आणि कीटोन्स हे दोन ग्रुप आपल्याला प्रिपेअर करायचे आहेत. तर यामध्ये जर पाहिलं अल्डिहाइड आणि कीटोन हे दोन्ही ग्रुप काय होतात, आपल्याला असाइल क्लोराईडपासूनच भेटतात, परंतु त्यामध्ये काय डिफरंट रिॲक्शन इन्व्हॉल्व होतात. रिॲक्शन कशा इन्व्हॉल्व होतात, डिफरंट रिॲक्शन होतात. तर त्यामध्ये पहिल्यांदा पाहायचं आहे प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड फ्रॉम असाइल क्लोराईड. तर त्यामध्ये एक मोस्ट इम्पॉर्टंट रिॲक्शन पाहिजे रोझनमन रिडक्शन. वेल नोन रिॲक्शन आहे आणि तुम्हाला त्यावरती एक्झामसाठी एक स्टेटमेंट किंवा तुम्हाला विचारलं जातं व्हॉट इज मीन बाय रोझनमन रिॲक्शन किंवा रिॲक्शन दिली जाते आणि त्यावरून आपल्याला पाहायचं असतं की रोझनमन रिॲक्शन म्हणजे काय आणि त्यामध्ये आपल्याला प्रोडक्ट लिहायचे असतात. त्या एक्झाम्पलवरून महत्त्वाचे रिॲक्शन आहे. तर पॉईंट यामध्ये रोझनमन रिडक्शन म्हणजे काय ते पाहायचं आहे. तर पॉईंट रोझनमन रिॲक्शन यामध्ये काय होतं, आपल्याला असेल क्लोराईड एक घ्यायचं असतं, त्याचबरोबर त्यामध्ये काय असतो हायड्रोजन आणि हायड्रोजनमध्ये काय असतो पॅलेडियम हा कॅटलिस्ट आपल्याला यूज करायचा असतो. परंतु हा पॅलेडियम जो कॅटलिस्ट आहे तो बॅरियम सल्फेट BaSO4 बॅरियम सल्फेट या बॅरियम सल्फेटनं काय केला जातो, तो पॉयझन केला जातो, पॉयझनायझर केला जातो. कोणता पॅलेडियम हा पॉयझनायझर केला जातो बाय युजिंग BaSO4 पॅलेडियम बॅरियम सल्फेट आपण त्या रिॲक्शनमध्ये लिहितो आणि त्यामध्येच आपल्याला काय करायचं आहे, हायड्रोजनचा यूज करायचा आहे. तर ज्यावेळेस आपण असाइल क्लोराईड हायड्रोजननं त्याची रिॲक्शन घडवतो आणि त्यामध्ये काय पॅलेडियम पॉयझन असतो, बॅरियम सल्फेटनं पॉयझन केला जातो आणि त्यापासून आपल्याला काय भेटतं अल्डिहाइड आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड. त्यालाच आपण काय म्हणतो रोझनमन रिडक्शन. त्याला काय म्हणतो रोझनमन रिडक्शन. तर पहा त्याचं टेस्टमेंट. असेल क्लोराईड इज रेजिस्टर्ड टू करस्पॉन्डिंग अल्डिहाइड by hydrogen using a palladium catalyst poison with a barium sulfate and this reaction is known as रोझनमन रिॲक्शन. तर त्याची रिॲक्शन पाहूया. असेल क्लोराईड RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड Cl प्लस काय आहे बघा, यामध्ये हायड्रोजन प्रेझेन्स आहे
आणि पॅलेडियम पण आपल्याला कॅटलिस्ट म्हणून वापरायचा आहे. परंतु हा कॅटलिस्ट काय केला आहे, बॅरियम सल्फेटनं हा पॅलेडियम पॉइझन केला आणि आपल्याला या ठिकाणी प्रोडक्ट काय भेटतो, अल्डिहाइड हा प्रोडक्ट भेटतो. RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड H आणि बाय प्रोडक्ट काय तयार होते याच्यात, HCl हायड्रोक्लोरिक ॲसिड. हे दोन प्रोडक्ट यामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. तर अशी रोझनमन रिडक्शन ही रिॲक्शन आहे, रोझनमन रिॲक्शन, परंतु यालाच म्हणतात रिडक्शन रिॲक्शन. कारण का, तर इथं क्लोराईड जो ग्रुप आहे हा C डबल बॉन्ड Cl त्याचं कन्वर्जन कशात होतं आहे, अल्डिहाइडमध्ये, म्हणजे ह्याच्यात काय होतं, रिडक्शन होतं, रोझनमन रिडक्शन. तर अशी रिॲक्शन आहे. आता आपल्याला प्रिपरेशन ऑफ कीटोन, आता आपल्याला या रिॲक्शनवरून अल्डिहाइड भेटला, आता आपल्याला कीटोनचं प्रिपरेशन पाहायचं. तर यामध्ये काय होतं, आपल्याला डायअल्काइल कॅडमियम हा असेल क्लोराईड बरोबर रिॲक्ट होतो आणि आपल्याला प्रोडक्ट भेटतो, कोणता, तो कीटोन. नेक्स्ट पॉईंट पाहायचा आहे आपल्याला प्रिपरेशन ऑफ कीटोन. त्यामध्ये अलिफॅटिक असतील किंवा अरोमॅटिक कीटोन हे पाहायचं आहे फ्रॉम असाइल क्लोराईड. आता अल्डिहाइडसाठी पाहिलं, आता आपल्याला पाहायचं आहे कीटोनसाठी. तर यामध्ये आपल्याला अगोदर पाहायचं आहे प्रिपरेशन ऑफ अलिफॅटिक कीटोन. अलिफॅटिक कीटोन असाइल क्लोराईडपासून कसं तयार करतात ते आपल्याला पाहायचं आहे. तर यामध्ये प्रिपरेशन ऑफ अलिफॅटिक कीटोन फ्रॉम असाइल क्लोराईड. कीटोन आर ऑब्टेन फ्रॉम असाइल क्लोराईड बाय रिएक्शन विथ डायअल्काइल कॅडमियम. डायअल्काइल कॅडमियम बरोबर रिएक्शन करायची, कशाची, असेल क्लोराईडच्या, आणि आपल्याला त्यापासून कीटोन भेटतो. तर यामध्ये डायअल्काइल कॅडमियम जर पाहिलं आपण, कॅडमियमला जर दोन अल्काइल ग्रुप अटॅच झालेले असतात आणि त्याला आपण डायअल्काइल कॅडमियम असं म्हणतो. तर पहा डायअल्काइल कॅडमियमचं स्ट्रक्चर कसं लिहिलं, फॉर्म्युला आपल्याला, हे डायअल्काइल कॅडमियम आहे, दोन अल्काइल ग्रुप आणि एक कॅडमियम ग्रुप. तर हा कॅडमियम कसा प्रिपेअर केला जातो, तर टॉईस RMgX हा कॅडमियम डायअल्काइल कॅडमियम कसा प्रिपेअर केला जातो. तर पहा ट्रीटमेंट कसे बरोबर केले जाते. RMgX हा कसा आहे, ग्रिग्नार रिएजंट, आणि या ग्रिग्नार रिएजंट कशाबरोबर रिॲक्ट होतो, CdCl2 कॅडमियम क्लोराईड, आणि आपल्याला हा काय होतो, डायअल्काइल कॅडमियम हा यामध्ये प्रोडक्ट भेटतो. आणि हा प्रोडक्टचे आपल्याला रिॲक्शन कशाबरोबर करायचे, असेल क्लोराईड बरोबर. तर याला म्हणतात ग्रिग्नार रिएजंट. हा महत्त्वाचा कॅटलिस्ट आहे आणि यामध्ये आपल्याला यूज केला आहे कॅडमियम, डायअल्काइल कॅडमियम तयार करण्यासाठी. अशा प्रकारे हा कॅडमियम डायअल्काइल कॅडमियम प्रिपेअर करायचा आणि त्याची रिएक्शन असेल क्लोराईड बरोबर आपल्याला करायचं आहे. तर पाहूया त्याची रिएक्शन कशी आहे ती. तर RMgX प्लस CdCl2 twice RMgX plus CdCl2 it gives R2CD. Twice RMgX plus CdCl2 and it gives R2CD dialkyl cadmium and टॉईस MgXCl. तर असे आपल्याला यामध्ये पाहता येईल. आणि हा डायअल्काइल कॅडमियम तयार झाला की आपल्याला त्याची रिएक्शन असेल क्लोराईड बरोबर करायची आणि त्यापासून आपल्याला काय होईल, कीटोन हा प्रोडक्ट भेटेल. तर त्याची रिएक्शन पाहूया. असेल क्लोराईड R' डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड Cl आणि याची रिएक्शन आपल्याला डायअल्काइल कॅडमियम बरोबर करायची आणि आपल्याला फायनल प्रोडक्ट काय भेटेल, टॉईस R' C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड R. हे या ठिकाणी आपल्याला कीटोन हा प्रोडक्ट या रिएक्शनमध्ये भेटेल. कीटोन आणि बाय प्रोडक्ट काय होणार आहे त्यामध्ये तयार, CdCl2 प्लस CdCl2 कॅडमियम क्लोराईड हे यामध्ये आणखीन तयार होणार आहे. परंतु या रिॲक्शनमध्ये पहा R' C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड Cl डायअल्काइल कॅडमियम रिॲक्ट झाला असेल क्लोराईड बरोबर आणि आपल्याला कीटोन हा प्रोडक्ट या ठिकाणी तयार झाला. त्याचबरोबर बाय प्रोडक्ट काय, कॅडमियम क्लोराईड. असे या ठिकाणी आपल्याला आल्डिहाइड आणि कीटोन भेटतात. तर फॉर एक्झाम्पल पाहूया इथेनॉल क्लोराईड. इथेनॉल क्लोराईड रिॲक्ट विथ डायमिथाइल कॅडमियम इट गिव्स प्रोपेनॉन. त्याच्यात आपल्याला प्रोपेन किंवा ॲसिटोन हा प्रोडक्ट भेटतो. तर त्याची रिॲक्शन पाहूया. फॉर एक्झाम्पल म्हणा
फॉर एक्झाम्पल ट्वाइस CH3 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड Cl हा असाइल क्लोराईडचा ग्रुप आहे. 2 कार्बन आहेत त्याला म्हणतात इथेन आणि C डबल बॉन्ड O आणि Cl असल्यामुळे त्याला काय म्हणतात इथेनॉइल क्लोराईड. इथेनॉल क्लोराईड रिएक्ट विथ डायमिथाइल कॅडमियम and it is used. या ठिकाणी आपल्याला कीटोन हा प्रोडक्ट भेटतो. ट्वाइस CH3 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड CH3 प्लस CdCl2 आणि याच प्रोडक्टला नाव काय आहे प्रोपॅनॉन. ONE काय इंडिकेट करतं की ONE इंडिकेट प्रेझेन्स ऑफ कीटोन फंक्शनल ग्रुप. तर यामध्ये कीटोन प्रेझेंट आहे आणि यालाच आपण म्हणतो ॲसिटोन. गुड अँड वेल सॉल्वंट यूज्ड इन इंडस्ट्री लॅबोरेटरी रिसर्च सेंटर. ॲसिटोनचा यूज काय केला जातो मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री असेल किंवा लॅबोरेटरी किंवा रिसर्च इन्स्टिट्यूट असेल त्यामध्ये या ॲसिटोनचा यूज केला जातो. त्याचबरोबर सेकंड एक्झाम्पल आपल्याला यामध्ये पाहायचं आहे. आता पहिलं इथेनॉल क्लोराईड हे अलिफॅटिकसाठी झालं आणि आता आपल्याला अरोमॅटिक असाइल क्लोराईड असेल तर त्यापासून आपल्याला कीटोन प्रोडक्ट कसा भेटतो तो पाहायचा आहे. यामध्ये डायल्काइल कॅडमियम याच्याबरोबर रिएक्शन करायचे आणि त्यामध्ये आपल्याला कीटोन हा प्रोडक्ट फॉर्म होतो. तर पहा बेन्झाइल क्लोराईड आणि बेन्झाइल क्लोराईड यामध्ये डिफरन्स आहे. तर हे आहे बेन्झॉइल क्लोराईड. तर पहा बेन्झाइल क्लोराईड रिएक्ट विथ डायमिथाइल कॅडमियम. अगेन बेन्झाइल क्लोराईड रिएक्ट विथ डायमिथाइल कॅडमियम अँड इट यूज. यामध्ये आपल्याला प्रोडक्ट भेटणार आहे अरोमॅटिक कीटोन, अरोमॅटिक रिंग, त्याला अटॅच कार्बोनिल ग्रुप आणि एक मिथाइल ग्रुप तो रिॲक्टंटमधला आणि यालाच म्हणतात ॲसिटोफिनोन. याला काय म्हणतात ॲसिटोफिनोन. या कंपाऊंडला या प्रोडक्टला म्हणतात ॲसिटोफिनोन आणि यामध्ये बाय प्रोडक्ट आपल्याला फायनली CdCl2 हा भेटणार आहे त्यामध्ये. तर अशा या काही एक्झाम्पल आहेत प्रिपरेशन ऑफ कीटोन. अदर मेथड्समध्ये आपण या मेथड्स पाहिलेल्या आहे. डायमिथाइल डायल्काइल कॅडमियमचा यूज करून असाइल क्लोराईड बरोबर ट्रीटमेंट केला की आपल्याला त्यामध्ये काय होतं कीटोन हा प्रोडक्ट तयार होतो. तर आपल्याला आता सेकंड पाहायचं आहे प्रिपरेशन ऑफ अरोमॅटिक कीटोन फ्रॉम असाइल क्लोराईड. आता अरोमॅटिक कीटोन आपल्याला फॉर्म करायचे आहेत कशापासून असाइल क्लोराईडपासून. बघा यामध्ये काय असाइल क्लोराईड सेम आहे फक्त त्याच्या ज्या रिॲक्शन आहेत त्या कशा आहेत डिफरंट आहेत. तर पाहूया यामध्ये आता आपल्याला यामध्ये आपल्याला पाहायचं आहे प्रिपरेशन ऑफ अरोमॅटिक कीटोन फ्रॉम असाइल क्लोराईड. यामध्ये बघा असाइल क्लोराईडपासूनच आपण कीटोनचं प्रिपरेशन करतोय परंतु रिॲक्शन कशात डिफरंट आहे. कशात डायल्काइल कॅडमियम यूज केलं आहे तर दुसऱ्या ह्याच्यात काय केलेलं आहे वेगवेगळे रिएजंट वापरलेले आहेत बरोबर. हायड्रोजन पॅलेडियम बॅरियम सल्फेटने केले किंवा डायल्काइल कॅडमियमने यूज करून कीटोनचं फॉर्मेशन केलं. तर आता अलिफॅटिक कीटोन पाहिलं आपण. त्याच्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे अरोमॅटिक कीटोन कसे प्रिपेअर केले जातात ती. अरोमॅटिक कीटोन आर प्रिपेअर्ड बाय फ्रायडेल-क्राफ्ट असाइलेशन रिॲक्शन फ्रायडेल-क्राफ्ट असाइलेशन रिॲक्शन अँड फ्रायडेल-क्राफ्ट अल्कायलेशन रिॲक्शन. या दोन्ही पण रिॲक्शन कशा आता डिफरंट आहेत. अल्कायलेशन रिॲक्शनमध्ये अल्काइल ग्रुप त्या रिॲक्टंटला अटॅच होतो अलिफॅटिक असतो त्यामध्ये आणि अरोमॅटिकमध्ये ज्यावेळेस बेन्झीन रिंगला एखादा अल्काइल ग्रुप अटॅच होतो त्याला म्हणतात फ्रायडेल-क्राफ्ट अल्कायलेशन रिॲक्शन आणि ज्यावेळेस एखाद्या बेन्झीन रिंगला असाइल ग्रुप अटॅच होतो असाइलेशन होतं त्यामध्ये
कार्बोनिल ग्रुप आणि CH3 ग्रुप ज्यावेळेस त्या अरोमॅटिक रिंगला अटॅच होतो त्याला आपण काय म्हणतो, फ्रायडल क्राफ्ट असायलेशन रिएक्शन. ओके, तर पाहूया त्याचे एक्झाम्पल आपल्याला काय दिलेले आहेत. बेन्झीन रिंग रिॲक्ट विथ ॲसिटिल क्लोराईड इन प्रेझन्स ऑफ अनहायड्रस AlCl3 ॲल्युमिनियम ट्रायक्लोराईड. ॲल्युमिनियम ते जे क्लोराईड आहे अनहायड्रस त्याच्याबरोबर तो प्रेझेन्स असतो, कारण का त्यामध्ये गुड अँड वेल असाईल ग्रुपचा एक इलेक्ट्रोफाईल त्यामध्ये तयार होतो. आणि तो इलेक्ट्रोफाईल कसं तयार होतो तो अगोदर पाहूया आणि त्याची रिॲक्शन नंतर बेन्झीन रिंग बरोबर कशी होते ते पाहूया. तर पहा, फॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रोफाईल फर्स्ट. त्यामध्ये आपण पाहूया तो जो आहे असायलियम आयन म्हणतो त्याला आपण, तो कसा फॉर्म होतो यामध्ये त्याची रिॲक्शन अगोदर पाहूया आणि त्यावरून त्याची रिॲक्शन बेन्झीन रिंग बरोबर करायची. तर पहा, RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड Cl यामध्ये काय केलं, अनहायड्रस AlCl3 टाकला आणि याला काय केलं, हीट केलं. या हीट केल्यामुळं काय होईल आपल्याला RC डबल बॉन्ड O आणि याचमध्ये AlCl4 अशा आपल्याला यामध्ये याचं ब्रेकिंग होईल, बॉन्ड ब्रेकिंग. आणि यामध्ये एक इलेक्ट्रोफाईल याला म्हणतात इलेक्ट्रोफाईल. आणि या इलेक्ट्रोफाईलची रिॲक्शन कशाबरोबर आहे, अरोमॅटिक रिंगमध्ये. आपण इयत्ता 11 मध्ये पाहिलं होतं चॅप्टर नंबर 15 हायड्रोकार्बन्स, त्यामध्ये फ्रायडल क्राफ्ट अल्कायलेशन आणि फ्रायडल क्राफ्ट असायलेशन पेज नंबर 256 या पेजवरती तुम्हाला फ्रायडल क्राफ्ट अल्कायलेशन असायलेशन या दोन्ही पण रिॲक्शन दिलेले आहे. त्यामध्ये आपल्याला असायलेशन पाहिजे आणि असायलेशन या रिॲक्शनपासून आपल्याला कीटोन हा फॉर्म करायचा, प्रिपेअर करायचा. तर त्याची रिॲक्शन असाइल क्लोराईड रिएक्ट विथ ॲल्युमिनियम ट्रायक्लोराईड इन प्रेझन्स ऑफ हीट, याला हिटिंग करायचं. हा अनहायड्रस आहे आणि आपल्याला हा इलेक्ट्रोफाईल भेटतो यामध्ये. आणि हा इलेक्ट्रोफाईल अरोमॅटिक रिंग बरोबर रिॲक्शन झाली. सपोज बेन्झीन रिंग रिएक्ट विथ असाइल क्लोराईड इन प्रेझन्स ऑफ काय, अनहायड्रस AlCl3 अँड इट गिव्ज, यामध्ये आपल्याला प्रोडक्ट भेटतो. अरोमॅटिक रिंगला अल्काइल ग्रुप असाइल ग्रुप, यामध्ये बेन्झीन रिएक्ट विथ असाइल क्लोराईड आणि इट गिव्ज सबस्टिट्यूटेड बेन्झीन. अरोमॅटिक रिंग आणि याला C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड R ह्या आपल्याला रिॲक्शन पाहता येईल. आणि यामध्ये असा कीटोन हा प्रोडक्ट आपल्याला यामध्ये भेटतो. तर त्याचं एक्झाम्पल पहा. सपोज बेन्झीन रिंग ट्रीटेड विथ ॲसिटिल क्लोराईड, बेन्झीन रिंग प्लस ॲसिटिल क्लोराईड CH3 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड Cl याला म्हणतात ॲसिटिल क्लोराईड. आणि इन प्रेझन्स ऑफ अनहायड्रस AlCl3 इट गिव्ज सबस्टिट्यूटेड बेन्झीन. हे फ्रायडल क्राफ्ट असायलेशन ही रिॲक्शन जी आहे ती कशाचं एक्झाम्पल आहे, सबस्टिट्यूशन रिॲक्शनचा हा एक टाईप आहे आणि ही रिॲक्शन आहे. यालाच म्हणतात 1 फिनाइल इथेनॉल. याला काय म्हणतात 1 फिनाइल इथेनॉल. हा 1 फिनाइल इथेनॉल किंवा याला दुसरंच नाव आहे ॲसिटोफिनोन, कारण एक ॲसिटिक ग्रुप आहे आणि एक बेन्झीन रिंग आहे आणि मध्ये काय C डबल बॉन्ड O कीटोन फंक्शनल ग्रुप आहे, त्यालाच म्हणतात ॲसिटोफिनोन. तर असा यामध्ये आपल्याला 1 फेनाइल इथेनॉल हा प्रोडक्ट भेटेल. आता नेक्स्ट रिॲक्शन पाहायची आहे. ॲसिटिल क्लोराईड ॲसाइल क्लोराईड आपण यूज केला. आता आपल्याला अनहायड्रेटचा यूज करून या ठिकाणी रिॲक्शन पाहायची आहे. त्यामध्ये पण काय होतं, कीटोन फॉर्म होतो. तर पहा ही सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आता ॲसिड अनहायड्रेट बरोबर किंवा ॲसिटिक अनहायड्रेट बरोबर आपल्याला त्याचे रिॲक्शन करायचे आणि त्यामध्ये पण आपल्याला कीटोन हा सबस्टिट्यूटेड बेन्झीन रिंगमध्ये भेटणार आहे. तर त्याचे रिॲक्शन पहा. बेन्झीन रिंग ट्रीटेड विथ ॲसिटिक अनहायड्रेट, बेन्झीन रिंग ट्रीटेड विथ ॲसिटिक अनहायड्रेट CH3 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड CH3. तर याचा आणखी प्रकारे आपल्याला लिहिता येईल ब्रॅकेटमध्ये CH3CO म्हणजे कार्बन लिक्विड आणि हा ऑक्सिजन, यालाच म्हणतात ॲसिटिक अनहायड्रेट.
आणि यामध्ये पण आणखीन प्रेझेन्स असतो तो AlCl3 अनहायड्रस AlCl3 मदत करतो. कारण का तर इलेक्ट्रोफाईल त्यामध्ये गोड्यांवर इलेक्ट्रोफाईल तयार होतं. आणि आपल्याला यामध्ये लास्ट काय भेटतं, सबस्टिट्यूटेड बेन्झीन, सबस्टिट्यूटेड अरोमॅटिक रिंग, सेम प्रोडक्ट भेटतो या रिॲक्शनमध्ये. आणि यालाच आपण म्हटलं होतं ॲसिटोफिनोन. याला काय म्हटलं होतं, ॲसिटोफिनोन किंवा 1-फेनाइल इथॅनॉन पण म्हणतात त्याला. तर असं आपल्याला यामध्ये फ्रायडल-क्राफ्ट असायलेशन रिएक्शन म्हणून आपल्याला कीटोन फॉर्मेशन पाहायला भेटेल. तर विद्यार्थी मित्र, तर नेक्स्ट लेक्चरला आपण पाहणार आहोत अल्डिहाइड कीटोन फ्रॉम नायट्राइलपासून आपल्याला काय करायचं, अल्डिहाइड कीटोन फॉर्म करायचे आहे. तर याच ठिकाणी थांबूया. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि कसं वाटलं याची कमेंट करा. ओके, थँक्यू ऑल ऑफ यू. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अभिनव पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाशिंबे. इयत्ता नर्सरी ते 12वी मराठी, इंग्रजी व सेमी इंग्रजीची सोय. 11वी-12वी सायन्स, आर्ट्स, कॉमर्सची सुविधा. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलची सुविधा. स्कॉलरशिप, ऑलिम्पियाडसह अनेक स्पर्धा परीक्षांची तयारी एकाच ठिकाणी. संपर्कासाठी पत्ता अभिनव पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाशिंबे, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. मोबाईल क्रमांक 9421 783893. मोबाईल क्रमांक 9421 783893.